तर इकडे वेदिका अनारसे बनवत आहे, तोपर्यंत मी करंजा करून घेते। तर सगळी तयारी करून घेतलेली आहे, म्हणजे आज मायलेकीने सगळी तयारी करून घेतली आणि सगळं वेळेत आवरलेलं आहे। आणि आज लक्ष्मी पूजन पण मला करायचं आहे, थोडंसं लवकर मी या कामापासून फ्री होते। तर इकडे अनारसे तरी बनत आहेत, म्हणजे मी अर्धे बनवले, त्यानंतर वेदिकाची इकडे अनारसे बनवत आहे। तर म्हणलं तोपर्यंत मी करंजा बनवून घेते, म्हणजे संग हे कामं झाली की मग नंतर मला दुसरी कामं आवरायला थोडासा वेळ जास्त भेटेल। आणि इकडे बघू शकता भांड्याचा ढिगारा लागलेला आहे, परत मला रात्रीचा स्वयंपाक पण करायचा आहे। तसं तर आज विचार केला की पुरणपोळ्या बनवूया, पण पुरणपोळ्या बनवलं तर सगळे नानू करतात, म्हणतात की ते दिनेश म्हणतो की मी खाणार नाही मम्मी, त्याचे पप्पा पण तसंच म्हणत आहेत। आणि एकतर घरामध्ये सगळं स्वीट बनलेलंच आहे, बुंदीचा लाडू, अनारशी, करंजी हे सगळं बनलेलं आहे। तर पुरणपोळी बनवेन तर सगळे नानू करत आहेत, म्हणून विचार केला की साधा स्वयंपाक बनवायचा आणि स्वीटमध्ये एक शिरा बनवायचा आहे मला। तिकडे अनारसे एकदम मस्त असे क्रिस्पी बनून तयार होत आहेत, म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग ही तयारीमध्ये असते। तयारी छान झाली, रिझल्ट पण छानच येतो। म्हणजे अनारसाचं पीठ मी कशा पद्धतीने तयार केलं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे, अजिबात अनारसे बिघडणार नाहीत, एकदम परफेक्ट आणि क्रिस्पी छान असे अनारसे बनून तयार होत आहेत। आणि इकडं करंजासाठी खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि पिठी साखर घातलेली आहे, विलायची पावडर, आणि हे बाकूर मी बनवून घेतलं, म्हणजे स्टफिंग बनवून घेतलेली आहे। आपण वेगवेगळ्या प्रकारची बनवू शकता। रव्याची स्टफिंग पण खूप छान बनते, तूप लावून रवा भाजायचा आणि त्यामध्ये ना पाक भरून ते खूप छान बनते ती पण स्टफिंग। पण मी खोबऱ्याचीच बनवत असते, खोबरं, साखर आणि विलायची पावडर, फक्त इतकंच। खूप छान या करंजा बनतात। आणि जी कणिक मी मळलेली आहे ना त्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि मग कणिक मळून ठेवलेली होती। तर इथे छोट्या छोट्या लाट्या मी करून घेतलेल्या आहेत आणि लाटून घेतलं आणि संग मी इकडे करंजी भरून घेतलेली आहे, म्हणजे ही साचा आहे, यामध्ये ती लाटी ठेवली आणि स्टफिंग भरलेली आहे। आणि थोडंसं पीठ आणि पाणी इकडे मिक्स करून घेतलेलं, म्हणजे मैदा टाकून, म्हणजे ती चिटकवल्यानंतर ना करंजी लवकर म्हणजे खुलणार नाही, थोडा वेळ जास्त झाला तळण्यासाठी तरी पण खुलणार नाही। नाहीतर काय होतं की करंजी खुली की पूर्ण तेल जे आहे ना खराब होतं। तर इकडं मी थोडंसं ते मैदा कालवूनच घेतलेला आहे, म्हणजे छान व्यवस्थित ते चिटकलं जाईल। तर सगळ्या जितक्या लाट्या बनवल्या तितक्या मी करंज्या भरून घेत आहे। आणि अनारसे तळून झाल्यानंतर वेदिका पण मदतीला येईल, कारण करंजी बनवायला वेळ जास्त लागतो, म्हणजे एकाला दोघी, दोघाला तिघा असलो ना करंज्या खूप लवकर बनवून होतात। तर इकडे मी 4-5 लाट्या बनवून घेतलेल्या आहेत आणि करंजी भरून घेत आहे। आणि जितक्या लाट्या इकडे बनवून ठेवलेल्या आहेत सगळ्या मी 4-4, 5-5 असं लाटून घेणार आहे, म्हणजे जेव्हा एकटीला करायचं आहे ना अशा प्रकारे मी करत असते, कारण प्रत्येक वेळी मदतीला कोणी नसतं। आज वेदिका आहे, पण ती पण अनारसे तळण्यामध्ये बिझी आहे। तर इकडे मी लाट्या बनवून ठेवलेल्या आहेत आणि थोड्याफार करंज्या पण मी करून घेतलेल्या होत्या, तितक्यात वेदिका पण आलेली आहे। आता वेदिका इकडे करंजी भरत आहे आणि जास्त स्टफिंग मी बनवलेली नाही, कमीच बनवली, म्हणजे मी विचार केला होता की दीपक आल्यानंतरच करंजी वगैरे बनवूया, पण असं म्हणलं जातं की दीपावली म्हणजे करंजी विना दीपावली सुनी आहे, म्हणजे सुरुवातच करंजीपासून होते दिपावलीच्या फराळची जेव्हा आपण करतो। पण यावेळेस ना मी अगोदर दुसऱ्याच रेसिपी बनवल्या आणि करंज्या बनवायच्या मात्र राहिल्या। हेच विचार की एकट्यानं केल्या म्हणजे वेळ भरपूर लागतो ना, ते विचार करूनच मी दुसऱ्याच रेसिपी बनवत बसले आणि करंजी बनवायचं राहूनच गेलेलं होतं। तर आता मी करंज्या बनवत आहे आणि इकडं फुलमाळा वगैरे सगळं आणून ठेवलेलं दिनेशनं, काही किराणा, काही पूजेची सामग्री सगळं मी इथंच ठेवलेलं आहे, म्हणजे आता पूजेला लागणारच आहे इव्हनिंगला, तर मी इकडे तिकडे उचलाउचली केलेली नाही, आणल्यानंतर इथंच ठेवलेला आहे। आणि थोडासा पसारा झालेला आहे किचनमध्ये, तर निवांत मी काढणार आहे, कारण आज ना खूप सारी कामं झाली, थोडासा थकवाही जाणवत आहे। तर मला निवांत करूया इव्हनिंगपर्यंत, परत स्वयंपाकी मला करायचा आहे। तर इकडं वेदिकानं सगळ्या करंज्या भरलेल्या आहेत, मी लाटी बनवून दिली, तिला करंज्या भरले, तर इतक्या करंज्या झालेल्या आहेत, जास्त नाही बनवलं, म्हणजे दीपक आल्यानंतर मला सगळ्या रेसिपी परत बनवायच्या आहेत, म्हणजे परत आणखीन एक वेळा दीपावली आपल्या घरी होणार आहे दीपक आल्यानंतर। तर आता सणाला सुनं ठेवू नये म्हणून मी सगळ्या रेसिपी बनवल्यात, आणि तसं तर पाहुणे वगैरे येतातच। तर इकडं सगळंच करंज्या वगैरे सगळं बनवून झालेलं आहे, आता फक्त तळायचं काम राहिलेलं आहे। आणि इथं सगळे डबे मी छान लावलेले आहेत, म्हणजे जे फराळीचं बनलेले स्टीलच्या डब्यात मी भरलेलं आहे, काही मी काचेच्या भरणीत पण भरलेलं आहे, जसं अनारसे वगैरे काचेच्या भरणीतच मला भरायचे आहेत। आणि बाकीच्या सगळ्या रेसिपी स्टीलच्या डब्यात भरून इथं अलमारीत लावून ठेवलेलं आहे, म्हणजे घेते वेळेस ना एक म्हणजे सगळे डबे आपल्याला घेता यावे। आणि जे अगोदरचे ठेवलेले होते डाळीजुळीचे ते सगळे मी तिथले काढलेले आहेत आणि स्पेस करून घेतलेला आहे, म्हणजे दुसरेही डबे तिथे व्यवस्थित बसतील। तर आता तेलही गरम झालेलं आहे छान, आता करंज्या तळून घेऊया। करंजी बनवायला जितका वेळ लागतो ना तितकाच कमी वेळ करंजी तळण्यासाठी लागतो, जास्त वेळ लागणार नाही। तेल छान गरम झालेलं आहे, गॅस मध्यम केलेला आहे आणि खूप साऱ्या करंज्या मी टाकलेल्या आहेत, फक्त 3 बॅचमध्ये सगळ्याच करंज्या मी तळून घेतलेल्या होत्या। तर आलट पलट करत थोडासा सुनेरा कलर होईपर्यंत मी करंजी म्हणजे छान गुलाबी कलर होईपर्यंत करंजी तळून घ्यायची, एकदम पांढरी शुभ्र काढली ना कच्ची राहते ती, तर थोडासा कलर चेंज झालेला बघू शकता। आता करंज्या काढून घेऊया
आणि सगळ्या करंज्या अशाच प्रकारे मी तळून घेते आणि अनारसे पण छान गार झालेले आहेत. तर वेदिकाला म्हणलं की अनारसे भरणीमध्ये भरून ठेव, म्हणजे एक एक कामंही आवरत आहेत, म्हणजे पसारा पण कमी होईल किचनमध्ये आणि भांडेकुंडे जे मला क्लीन करायचे ते पण मला क्लीन करता येतील. म्हणजे थोडेसे आपण इकडं थोडीशी तिकडे थोडेसे असे पसारा ठेवलं ना जास्त किचनमध्ये ते स्पेस जास्त धरतं आणि दुसरी कामं करायला ना तिथं जमतच नाही, आपल्याला जास्त पसारा वाटतो. आणि सगळेच अनारसे वेदिकानं भरणीत भरलेले बघू शकता, किती सुंदर हे दिसत आहे ना. तर ही अलमारी उचलून ही भरणी उचलून अलमारीमध्ये ठेवलेली आहे. आणि आता करंजाची ही भरणी इथे येणार आहे, पण करंजा तळून थोडा वेळ मी ठेवणार आहे, छान गार झाल्यानंतर डब्यात भरणार आहे. तर हे सगळं झालं. तर रेसिपी मी बनवल्या, फक्त 2 बनवल्या, जास्त नाही बनवल्या, जसं अनारसे आणि करंजी. आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करते, म्हणजे संग स्वयंपाक आणि भांडे वगैरे क्लीन करणं, पूर्ण घरात झाडू मारणं, बाहेर दिवे लावणं, फ्रेश होणं. साडी वगैरे मी आज चेंज करणार नाही, म्हणजे विचार केला की काठापदराची साडी घालूया पूजन करते वेळेस, पण काय झालं आज खूप थकवा मला आलेला होता. तर मग असू दे म्हणलं, आता पूजा वगैरे मांडायला मला स्वयंपाक करायला भरपूर वेळ लागणार आहे, त्यामुळे मला अगोदर ही सुरुवात करूया. वेळ भेटलं तर साडी पण मी काठापदराची घालणार आहे. तर इकडे बघू शकता एकदम मस्त अशा करंज्या बनून तयार झालेल्या आहेत. म्हणजे करंजी ना बनवून जास्त वेळ ठेवलं ना ते फुलत नाही तितकी व्यवस्थित, पण या करंज्या खूप छान फुलत होत्या. बघू शकता बनवून भरपूर वेळ झालेलं होतं. तर आता शेवटचा बॅच टाकलेला आहे आणि सगळ्याच करंज्या आलट पलट करत मी तळून असंच पराती ठेवते थोडा वेळ, म्हणजे लवकर हे गार होतील, मग नंतर डब्यात भरून ठेवणार आहे. सगळेच भांडे मी क्लीन करायला घेणार आहे. अगोदर सगळे भांडे घासून घेते आणि मगच स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. किचन काउंटरवर थोडंसं पीठ झालेलंच आहे, म्हणजे खूप सारे रेसिपी बनल्या त्यामुळे. तर किचन काउंटर मी स्वच्छ करून घेते आणि शेवटला एक पुरी बनवलेली होती आम्ही, म्हणजे थोडंसं म्हणजे वापर संपलं ते, म्हणजे स्टफिंग संपली आणि थोडंसं राहिलेलं होतं हे पीठ, तर एक पुरी बनलेली आहे त्याची. तर सगळ्या करंज्या तळून झालेल्या आहेत आणि कढईमधलं तेल पण काढून कढई मी क्लीन करायला घेणार आहे. आणि इकडं भांडे बघू शकता, खूप सारे भांडे झालेले आहेत. तर अगोदर मी सगळे भांडे घासून घेते, वेदिका धुवत आहे, पण थोडंसं अवघड होतं, म्हणजे दोघांचं काम चालतच नाही किचनमध्ये, कारण आता मी इथं क्लीन म्हणजे मी घासत आहे आणि वेदिका धुवत आहे ती भांडे, आणि खाली टोपलं ठेवलेली, खूप अवघड होतं, म्हणजे घडीकडे एक एक भांडे ठेवण्यासाठी वाकून ठेवावं लागतं, त्यामुळे ना कमरेची पायची वाट लागते. तेच म्हणत आहे की तू आता भरपूर केलेलं आहे आतापर्यंत वेदिकानं, तर थोडंसं शांत बस, मी भांडे क्लीन करून येते, मग आपण पूजेची तयारी करूया. पण नाही म्हणत आहे, तूच किती वेळ करणार, मी मदत करते. तर खरंच बघा, लेकीची माया जगात वेगळी असते. तिला ना मी काम करत आहे तर तिला बसावं वाटत नाही, म्हणत आहे भांडे वगैरे क्लीन करून आपण दोघी किचनमधनं बाहेर जाऊया आणि बाहेरची तयारी करूया. तर ठीक आहे म्हणजे जोपर्यंत मी भांडे घासत होते तोपर्यंत करंज्या पण छान गार झालेल्या आहे. तर आता डब्यात भरून ठेवलेला आहे, फायबरचा डबा घेतलेला आहे मी, यामध्ये भरले आणि पराती मी क्लीन करायला घेत आहे इकडं. म्हणजे थोडीशी म्हणजे ते पीठ वगैरे मळलं ना त्यामुळे ते सुकलेलं आहे आणि जास्त कडक झालेलं आहे. तर घासून थोडा वेळ मी ठेवणार आहे, म्हणजे जेव्हा भांडे हडकले जातात ना घासून ठेवायचं थोडा वेळ, आणि थोड्या वेळाने 5-10 मिनिटांनी परत ते घासायला घ्यायचं, कमी मेहनतीमध्ये हे व्यवस्थित क्लीन होतं. तर इकडं आता मी करत आहे भाजीची तयारी. तर आज मला शेवग्याची आमटी बनवायची आहे. तर खोबरं घेतलेलं आहे 1 वाटी, सुकं खोबरं छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि शेंगदाण्याचं वाटण टाकलेलं, मिक्सरला एकदम बारीक वाटलेलं आहे मी. आणि भाजी करण्या अगोदर आम्ही फ्रेश झालो, म्हणजे पुन्हा घरात झाडू मारलेली आहे, फ्रेश झालेलो आहोत. आणि साडी वगैरे मी चेंज केलेली नाही, कारण आता पूजेचं सगळं मला आवरायचं आहे आणि स्वयंपाकी संग करायचं आहे. वेदिकाला म्हणलं दुसरा ड्रेस घाल, पण तिनं पण म्हणलं की हे ठीक आहे याचं असू दे. आणि इथं सगळे आता देवाचे भांडे क्लीन करायचे आहेत. तर सगळे पितळ तांब्याचे भांडे इकडे दिलेले आहेत वेदिकाला, ते घासत आहे, तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते. तर इकडे हे सगळं मी छान वाटून घेतलेलं आहे मसाला, म्हणजे शेंगदाणे, खोबरं आणि लसूण पण वाटून घेतलेलं आहे, म्हणजे लसूण टाकून ही आमटी बनवणार आहे शेवग्याची. तर शेवग्याच्या शेंगा मी धुवून ठेवलेल्या होत्या, चिरून एक अर्धवट मी साल काढून घेत आहे, पूर्णपणे साल काढायची नाही, नाहीतर शिजल्यानंतर एकदम मऊसूत खिचडाच होतो त्याचा, म्हणजे व्यवस्थित खाता येत नाही, त्यामुळे एकाच बाजूला मी साल काढलेली आहे. आणि इकडे सगळ्या शेंगा अशाच प्रकारे मी चिरून घेते आणि भाजीला फोडणी टाकते, म्हणजे हे आमटी बनत राहील निवांत. आणि एका बर्नरवर मी भात बनवत ठेवते, कणिक मळून घेते आणि शिरा पण मला बनवायचा आहे. आणि ऊस आणायला सांगितलेला आहे दिनेशला, तर तो ऊस आणि पूजेची जी सामग्री आहे ते पण मी आणायला लावलेली. फुलाचे हार, झेंडूची फुलं खूप सारी आणलेली, पण खूप वजनदार आहेत ते, म्हणजे व्यवस्थित त्या म्हणजे ऊसाला बसणार नाही आहेत. तर म्हटलं थोडेसे जे रेडीमेड भेटतात ना ते पण घेऊन ये, म्हणजे जे अगोदरचे होते सगळे मी दाराला बांधलेले आहेत, इकडे तिकडे सगळीकडे सजवलेलं आहे ते लावून. तर नवीन आणायला सांगितले, तर दिनेश वेळेस फुलंही घेऊन येईल ते, म्हणजे छान असं व्यवस्थित ते लावता येतं, म्हणजे हलके असतात आणि दिसायला सुंदर असतात, ते पण लावणार आहे. आणि ताज्या फुलाची एक माळ मी बनवणार आहे कळशाला, आणि बाकीचे जे आहेत ना ते सगळे मी जे रेडीमेड आणलेले तेच लावणार आहे. वेदिका ही सगळी देवाची भांडी क्लीन करत आहेत, तोपर्यंत
मी इकडे तांदूळी फटकून घेतलेले आहेत, म्हणजे तिकडच्या बरोबर भात बनवत ठेवते, इकडे आमटी बनेल, म्हणजे संग हे कामं होतील. आणि तोपर्यंत पूजेची सगळी भांडी स्वच्छ झालेत, म्हणजे भैया पावडर लावून भांडे सगळे क्लीन केले, छान चमक आलेली बघू शकता. आता कॉटनच्या कपड्यांनी सगळी देवाची भांडी जी पितळ तांब्याची सगळी स्वच्छ पुसून बाहेर घेऊन जाते. म्हणजे हॉलमध्येच मी लक्ष्मीपूजन मांडणार आहे. तुम्ही विचारत होता ते तुमच्याकडे सोमवारीच पूजन केलेलं आहे का, तर होत आहे ना, सोमवारी कोणी मंगळवारी असं केलेलं आहे, पण आमच्या इकडे सगळ्यांनी सोमवारी इव्हनिंगलाच लक्ष्मीपूजन केलेलं होतं. कारण असं म्हणत होते की अमावस्या 3 वाजता आलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी अमावस्या लवकर संपलेली आहे, म्हणजे 10-11 वाजेपर्यंतच अमावस्या होती दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी. त्यामुळे आम्ही सोमवारीच पूजा वगैरे केलेली होती. लक्ष्मीपूजन विचार केला होता की मंगळवारीच करायचं, कारण कॅलेंडरमध्ये मंगळवारीच दिलेलं होतं, पण अमावस्या मंगळवारी जे आहे ना मॉर्निंगला लवकर संपणार होती, आम्हाला अमावस्या भेटणार नव्हती, म्हणून सोमवारीच आम्ही लक्ष्मीपूजन केलं. तयारी मी काहीच केलेली नव्हती, सकाळीच तयारी म्हणजे विचार केला की आजच करूया, कारण अमावस्यानंतर भेटणार नव्हती मला आणि उद्या सकाळी जर करायचा विचार केला तर खूप घाईगडबड मला होणार होती, कारण स्वयंपाक आणि हे सगळ्यांचे जेवणे खाणे यामध्येच मला 10-11 कसे वाजतात ना समजत नाही, मग त्यामध्ये पूजेची मांडणी वगैरे सगळी तयारी होणार नव्हती. तो विचार करून मी आजच पूजा करायचं ठरवलेलं आहे. थोडीशी घाईगडबड आज झाली, पण काही हरकत नाही, पण पूजा निवांत आम्ही केलेली होती. म्हणजे रात्री 8-9 वाजता दिनेशचे पप्पा घरी आले तेव्हा कुठं आम्ही आरती केलेली होती, म्हणजे भरपूर वेळ मला भेटल्यानंतर. तर इकडे मी बनवत आहे शेवग्याच्या आमटीचा मसाला. तर तेल घेतलेले कढईमध्ये 2 चमचे मोहरी, जिरं आणि लसूण टाकलेलं आहे. नंतर जे खोबऱ्याने शेंगदाणे वाटलेलं होतं तो मसाला टाकला आणि सुके मसाले टाकले, धना पावडर, हळदी पावडर, लाल मिरची पावडर टाकलेले आहे आणि थोडंसं पाणी टाकून मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. म्हणजे भाजीची पूर्ण प्रोसेसिंग त्या मसाल्यामध्येच असते. मसाला छान भाजला, भाजी खूप छान टेस्टी बनते. मसाला बनवते तिकडे माझं लक्ष आहे, कमी गॅस करून मी झाकून ठेवलेला आहे आणि इकडे सगळी पूजेची सामग्री एक मी बाहेर आणत आहे. म्हणजे इव्हनिंगची वेळ झालेली आहे. आता टायमिंग सांगितलं तर इव्हनिंगचे 5-5:30 वाजलेले आहेत. आता बाबाही आलेले, तर बाबांना फराळीचं दिलेलं आहे मी. म्हणजे आता संध्याकाळी पूजा झाल्यानंतर जेवण म्हणजे थोडासा लेट होणार आहे, म्हणजे 10-11 तरी आज वाजणार आहेत. तर म्हटलं फराळ खावा, कारण चहा वगैरे बाबा घेत नाहीत, तर जेही फराळ बनलेले मी दिलेले आहे त्यांना खाण्यासाठी. आणि इकडे दिवे सगळे आणून ठेवलेत, म्हणजे आता बाहेर दीप प्रज्वलित करणं, परत हे आरत्या समय जे आणून ठेवले त्यामध्ये दिवे म्हणजे वाती घालून तेल घालून ठेवण्यासाठी वेदिकाला सांगितलेलं आहे. चौरंग आणून ठेवलेले, म्हणजे एक पूजेची सामग्री मी इकडे जमा करत आहे. आणि एक वेळा पूजा मांडायला बसली की मी नंतर डिस्टर्ब नको आणि हे आणायचं ते आणायचं ते काहीच नको, अगोदरच मी सगळी इकडे तयारी करून घेते. आणि ऊस पण आणखीन आलेली नाहीत, तर दिनेश येईल थोड्या वेळामध्ये, म्हणजे आजी पण आहे दिनेशसोबत, तर दोघंजण ऊस आणायसाठी गेलेले आहेत. म्हणजे अगोदर तर ते बाहेरच गेलेले होते, नंतर मी फोन करून सांगितलेले आहे. तर आता थोड्या वेळामध्ये सगळी पूजेची सामग्री घेऊन येतील. आंब्याचे फांदे वगैरे आणून ते सोप्यावरती ठेवलेत, बाबांनीच आणलेले आहेत ते, तर ते पण आता आपल्याला पूजेला लागणार आहे. तिथे मी फोटो घेतलेला आहे लक्ष्मीचा, म्हणजे धनलक्ष्मी कुबेरचा हा फोटो आहे. म्हणजे हाच फोटो आज ठेवला जातो या पूजेमध्ये. आणि आता बाहेर दिवे लावायचे आहेत, तर वेदिकानं सगळे दिवे प्रज्वलित करून ताटलीमध्ये घेऊन आलेले आहे. म्हणजे आता 1-2 कुठं आणणार ना, हातामध्ये ताट भरून घेऊन आलेली आहे. म्हणजे आता सगळीकडे दिवे लावायचे आहेत. तर इकडं थोडीफार ठेवलेली होती ती आता 1-1 आणत आहे ते. तर सगळीकडे अगोदर बाहेर दिवे आम्ही लावलेले आहेत, लाईटिंग लावलेली आहे, खूप सुंदर असं पूर्ण घर दिसत आहे. आणि दिवाळीमध्ये ना सगळ्यांची घरं असं चमकतात, म्हणजे दिवे आणि लाईटिंग यानंच दिवाळी आपली भरून दिसते ना. तर इकडं दिवे लावलेले आहेत आणि जी रांगोळी मी सकाळी काढलेली होती ना ती छान आहे, म्हणून मी आता वेगळी रांगोळी काढलेली नाही, कारण शेरू मला वाटतं आज ना खूप समजदार झालेला आहे. रांगोळी कुठलीही मोडलेली नाही, बाहेरली मोडली ना पोर्समधली मोडलेली आहे. जशी मी सकाळी घातलेली होती ना कलर भरलेलं होतं तशीच रांगोळी आहे. तसं तर मी शेरूला भिवून ना छोटीशीच काढलेली होती इथं मी पोर्समध्ये, विचार केला की इव्हनिंगला काढूया, पण आज छानच आहे. शेरूनं काहीच केलं नाही, म्हणजे तितकं टायमिंग माझं वाचलं. म्हणजे आता रांगोळी करायला वेळ लागणारच होता मला. तर बाहेर दिवे प्रज्वलित केलेले आहेत. आता सगळी पूजेची सामग्री मी 1-1 आणत आहे. आणि जे फुलमाळा आत्ता आणलेले आहेत ना ते पण आणून ठेवले. आणि एक हार मला बनवायचा आहे कळशासाठी, कारण फुलं ना खूप जड आहे, ते झेंडूची खूप मोठी फुलं आहेत. आता सगळेच मी हार बनवेन ना तर ते सगळीकडे बसणार नाहीत व्यवस्थित, कारण खूप जड आहेत त्यामुळे. तर मी फक्त एकच हार बनवणार आहे, बाकीचे सगळे रेडीमेडच लावणार आहे. खूप सुंदर दिसेल हे पण. आणि इकडे ऊस पण घेऊन आलेले आहेत, पण खूप सारा कचराच होता त्याला, तर ते बाबांना सगळा कचरा वगैरे काढून इकडं ऊस बांधून दिले. मला जमत नव्हतं ते सगळं. आणि बाकीचं इथं मी काही ऑनलाईन सामान मागवलेलं होतं ते पण आजच आलेलं आहे.
तर ते पण बघूया आता काय काय आलेले, पण आता बघणार नाही, मी नंतर बघणार आहे, कारण आता खूप गोंधळ आहे, स्वयंपाक करायचा आहे, पूजा मांडायची आहे आणि वेळ कमी आहे. तर ते काहीच नाही, फक्त सगळं नेऊन ठेवलेले मी आतमध्ये. आणि इकडं बाबा हे ऊस जे आहेत ना ते बांधत आहेत. इकडे मी चौरंग ठेवला आणि त्यावरती मी पाटा ठेवलेला आहे, म्हणजे थोडासा स्पेस जास्त भेटेल आपल्याला दिवे वगैरे लावण्यासाठी. चौरंगावरती स्पेस कमी वाटतो ना, म्हणजे व्यवस्थित सगळी पूजेची म्हणजे जे सामान असतं ते ठेवता येत नाही व्यवस्थित. आणि धनपूजेमध्ये खूप सारं असतं, म्हणजे लवंग, विलायची, धने, जे फ्रूट वगैरे असतात ते सगळं ठेवण्यासाठी थोडासा स्पेस लागणारच होता, म्हणून मी पाटा ठेवलेला आहे. छान मोठ्या आकाराचा पाटा आहे हा, तो ठेवलेला आहे. आणि इकडं आमटी पण एक वेळा मी बघितली, छान मस्त अशी आमटी बनत आहे. एकीकडे मी भात ठेवलेला आहे, तर आमटी भात बनत आहे. आता कणिक मळून ठेवलेली आहे, म्हणजे कणिक आणखीन मळलेली नाही, फक्त मी पीठ काढून ठेवलं. वेदिकाला म्हटलं कणिक मळून ठेव, म्हणजे भिजत राहील तोपर्यंत. आणि मग शिरा आणि चपाती मी नंतर बनवणार आहे. आणि इकडं जी पूजेची सामग्री ती काय काय ते बघत आहे. मी लिस्ट बनवून दिलेली होती, त्यामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो आहे आणि त्यामध्ये जे जे आपल्याला पूजेला लागतं ते सगळं एका कवरमध्ये पॅक करून आलेलं आहे. आणि बाकीचं खारी, खोबरं, सुपारी, बदाम, हळदीचं खोंब हे सगळं मी 2-2 आणायला लावलेत. खाती पानं आणायला लावलेले आहेत. आणि इकडं तांदूळ घेतलेले आहेत. आणि परत आता या पूजेमध्ये काय काय लागतं ते सगळं घेतलेले, मनुके घेतलेले आहेत, काजू घेतलेले, ती विलायची, लवंग सगळं मी एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे, म्हणजे सगळं पूजेला मी ठेवत असते. आणि इकडं आरत्या, समया हे सगळं वाती आणि तेल टाकून घेतलेलं आहे. आणि एक फुलाचा हार मी इकडं ठेवलं आहे टी टेबलवरती. आणि जे पाण्याचं भांडं आहे ना तांब्याचं, हे अश्विनीने मला दिलेलं आहे, खूप सुंदर आहे. तर यामध्ये मी पाणी भरून फुलं भरून म्हणजे फुलं ठेवले झेंडूची, आणि ते ठेवले टी टेबलवरती, खूप सुंदर दिसत आहे. तर आता पूजा मांडणी मी करत आहे. तर कशा पद्धतीने मी लक्ष्मीपूजन केलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. तर यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. बाय बाय, टेक केअर.